वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची आणि चांगली माहिती जी आहे, इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, तुम्ही जसं बघितलं असेल की 100% जी आहे पद भरतीला मान्यता मिळालेली आहे आणि यावर्षी 100% पद भरती केल्या जाणार आहे। संच मान्यता काय आहे, काय गोष्टी आहे, सगळ्या यावर्षी पदसंख्या जी आहे कितीपर्यंत किंवा कशी भरल्या जाणार, नंतर 100% पद भरती खरंच होणार आहे का, या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट जी मी काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं नसेल तर कालचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ जो आहे, कारण की रियालिटी काय आहे शिक्षक भरतीची ती मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली। कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मेन चॅनलवर जाऊन, त्याच्यावर तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाणार आहे, ठीक आहे। नंतर आता बघा शिक्षक भरती 2025 जी आहे त्या संदर्भात जे आहे काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर बघा, सगळ्यात अगोदर टेट एक्झाम 2025 चा निकाल जो आहे तो येणाऱ्या मी सांगितलं तुम्हाला निकाल कधी घोषित होणार आहे, त्या संदर्भातचा व्हिडिओ सुद्धा मी पब्लिश केला किंवा त्या संदर्भातचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अवेलेबल आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या। नुकताच आता जो पब्लिश केलेला आहे तो जुना नका बघू, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एक गोष्ट आहे की ज्यावेळेस या परीक्षेचा निकाल घोषित केला जाईल, टेट एक्झाम 2025 चा निकाल घोषित झाल्यानंतर पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे सुरू होईल काही दिवसामध्ये। पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झाल्यानंतर अभियोगधारकांना जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल, म्हणजे स्वतःच्या नावाची नोंदणी करावं लागेल आणि स्वतःची जी माहिती आहे ती अद्ययावत करावं लागेल, म्हणजे स्वतःचं काय म्हणतात त्याला सेल्फ रजिस्ट्रेशन जे आहे, स्वतःचं रजिस्ट्रेशन जे आहे तुम्हाला पवित्र पोर्टलवर करावं लागेल। स्वतःची माहिती आणि पूर्ण जी इतरत्र माहिती आहे शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता ती सुद्धा तुम्हाला तिथे नमूद करावं लागेल। त्यासोबत तुमची टीटी परीक्षा जी आहे तिच्या संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला पवित्र पोर्टलवर द्यावी लागेल। तर तुम्हाला पवित्र पोर्टलवर सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही दिवसानंतर जे आहे पदसंख्या मात्र पवित्र पोर्टलवर येणार आहे। आता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केल्या जाते हे कोणालाही माहिती आहे, आणि जी काही शिक्षक भरती होते पवित्र पोर्टल मार्फत तीच शिक्षक भरती जी आहे ती रिअल आहे, कारण की आपण असं म्हणू शकतो की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केल्या जाते, म्हणजे कोणालाही जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला पवित्र पोर्टल थ्रू जावं लागेल, जेणेकरून तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर। आणि तुम्ही एक गोष्ट बघू शकता की जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत सगळ्यामध्ये जी शिक्षक भरती होती ती पवित्र पोर्टल मार्फतच होते, फक्त अल्पसंख्याक शाळा सोडून। अल्पसंख्याक शाळाची जी भरती आहे ती अल्पसंख्याक शाळा स्वतः ज्या आहेत करू शकतात, फक्त अल्पसंख्याक शाळा वगळून बाकी इतरत्र ठिकाणी जी आहे शिक्षक भरती जी आहे पवित्र पोर्टल मार्फतच होते। आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उरतो तो जाहिरातींचा, की जाहिराती नेमक्या किती येणार आहे आणि कधी येणार आहे आणि कशा येणार आहे। तर जाहिरातींसंदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे संच मान्यता। तुम्ही जर बघितलं असेल 2022 ची जी भरती आहे टेट एक्झाम 2022 तिची जी भरती झाली होती फेज 2 ची किंवा फेज 1 आणि फेज 2, तर ती जी भरती झाली होती 2022 आणि 2023 ची जी संच मान्यता आहे त्यानुसार। आता एक तुम्ही गोष्ट बघितली असेल की ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त प्रामुख्याने उल्लेख होतोय आणि ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती आहे संच मान्यतेचा जो नवीन GR आहे 15 मार्च त्या संदर्भात जास्तीत जास्त सद्यस्थितीमध्ये जे आहे हालचाली सुरू आहेत, आणि या GR संदर्भात किंवा हा जो संच मान्यतेचा नवीन GR आहे त्यानुसार नवीन संच मान्यता केला जाणार आहे। म्हणजे नवीन संच मान्यता जी आहे 2023-24 किंवा 24-25 जी संच मान्यता असणार आहे त्यानुसारच पदसंख्या जी आहे ती पवित्र पोर्टलवर येणार आहे। आता नवीन जर समजा संच मान्यता केली गेली तर ती कशानुसार केल्या जाईल, नवीन शासन निर्णयानुसार। नवीन शासन निर्णय काय आहे तर सद्यस्थितीमध्ये 15 मार्च 2000 शासन निर्णय आहे तो नवीन शासन निर्णय आहे संच मान्यतेबाबतचा। म्हणजे जर संच मान्यता जर झाली तर या शासन निर्णयानुसारच संच मान्यता केल्या जाईल, किती विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक द्यायचा, ठीक आहे। त्याच्यामुळे आता या संच मान्यतेच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली की बघा आता 9 जुलै 2025 ला जे आहे संच मान्यतेचा जो GR आहे त्या संदर्भात न्यायालयामध्ये जे आहे एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। न्यायालयामध्ये संच मान्यतेचे जे नवीन धोरण आहे ते रद्द व्हावं त्याच्यामुळे याचिका टाकलेली आहे। या याचिकेचा निकाल 9 जुलै 2025 ला लागणार आहे। निकाल अभियोगधारकांच्या बाजूने आला तर त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त शिक्षकांची पदभरती होऊ शकते, आणि निकाल जर समजा अभियोगधारकांच्या बाजूने नाही आला तर त्यावेळेस मात्र पदसंख्या जी आहे कमी प्रमाणामध्ये किंवा थोडी कमी प्रमाणामध्ये पदभरती होऊ शकते, पण पदभरती मात्र 100% होणार। आणि किती जागांसाठी होणार ते सुद्धा सांगतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे इथं संच मान्यतेमध्ये बघा, संच मान्यतेच्या धोरणामध्ये बदल होणार किंवा नाही होणार तर या संदर्भात काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला ऐकणं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 20 पेक्षा कमी पदसंख्या ज्या शाळावर आहे त्या शाळावर जे शिक्षक आहेत त्यांची पदसंख्या कमी केल्या जाणार नाही, म्हणजे शिक्षकाचं जे पद आहे ते मात्र पद कायम राहणार आहे 20 पेक्षा कमी पदसंख्या असेल तर एक जे शिक्षकाचं पद आहे ते। दुसरी महत्त्वाची हा तो बदल नेमका केलेला आहे किंवा हा बदल करण्यात आलेला आहे नवीन संच मान्यतेच्या धोरणामध्ये। आता दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अशी आहे
की धोका जो आहे तो असा आहे की जर समजा एखाद्या शाळेवर जर समजा विद्यार्थी संख्या 1 किंवा 2 किंवा 3 4 5 6 अशी असेल, म्हणजे जेमतेम विद्यार्थी संख्या असेल 3 किंवा 4 विद्यार्थ्यानुसार किंवा 3-4च विद्यार्थी आहे शाळेमध्ये, त्यावेळेस मात्र ती जी शाळा आहे ती बंद पडणार का, त्या संदर्भातचा जर प्रश्न विचारला आपण, तर त्या संदर्भात अगोदरच तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही प्रकारची सरकारी शाळा जी आहे ती बंद करण्यात येणार नाही, अगोदरच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा शिक्षकांचं पदसंख्या जी आहे, म्हणजे जिथे आपण सांगत होतो की कमीत कमी 20 पट संख्या पाहिजे आणि 20 पट संख्येच्या मागे एक शिक्षक द्यायचा, तर जर समजा 0 ते 3 पट संख्या असणार किंवा 0 ते 4 पट संख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्याच्यावर मात्र शिक्षकांची जी पदसंख्या आहे ती जर समजा अतिरिक्त ठरवली गेली, जसं तुम्ही आता बघत असाल की अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण जे आहे तुम्ही बघितलं असाल, काही शिक्षक अतिरिक्त होत आहेत नवीन संच मान्यतेनुसार. पण जर समजा 9 जुलैला हा GR जर बदलला किंवा याच्यामध्ये जर बदल करण्यात आला तर त्यावेळेस मात्र याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि शिक्षक अतिरिक्त होणार नाही. दुसरी महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो मी, इथे एक महत्त्वाचा एक मुद्दा कोणता आहे इथं लक्षात घेण्यासारखा, तो असा आहे RTI ऍक्ट 2009 जो आहे त्यानुसार बालकांचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण जो आहे, हा जो कायदा आहे त्यानुसार बालकाला त्याच्या घरापासून काही किलोमीटरच्या आतमध्येच त्याला शैक्षणिक सुविधा जी आहे उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे शासनाला सरकारी शाळा ज्या आहेत विद्यार्थ्याच्या घरापासून काही दूर अंतरावर जर असतील, थोड्या दूर अंतरावर, तर ती सरकारी शाळेमध्येच त्याची उपाययोजना करावी लागणार आहे. त्याच्यामुळे सरकारी शाळा बंद करता येणार नाही. आणि जर एखाद्या ठिकाणी जर समजा विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे तर त्यावेळेस मात्र त्याच्यावर तोडगा काय असू शकतो, तो तोडगा जो आहे शासनाला काढावा लागेल. म्हणजे एक गोष्ट आहे की RTI ऍक्ट 2009 नुसार बालकांचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे आहे त्यानुसार जे आहे विद्यार्थ्यांना जवळपासच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी तरतूद आहे. त्यानुसार त्यांना जे आहे जवळपासच त्यांची शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल, म्हणजे शाळेचं प्रमाण किंवा शिक्षक जे आहेत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याच्यामुळे ही एक चांगली बातमी आहे संच मान्यते धोरणासंदर्भात जी आहे ती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती, संच मान्यतेमधले काही जर निकष बदलले तर त्यावेळेस मात्र शिक्षक जे आहे अतिरिक्त होणार नाही. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की 9 जुलैला निकाल नेमका कोणाच्या बाजूने येणार आहे किंवा 9 जुलैला निकाल नेमका कोणता येतो. जर हा पूर्ण GR जो आहे किंवा तो जर रद्द झाला किंवा याच्यामध्ये जर काही बदल झाला तर त्यावेळेस शिक्षक जेवढे पाहिजे तेवढे अतिरिक्त होणार नाही. बरं, शिक्षक अतिरिक्त नाही झाले तर अजून एक गोष्ट आहे, शिक्षक पदसंख्या जी आहे ती जास्तीत जास्त येऊ शकते. तरी सुद्धा मी जेमतेम तुम्हाला सांगितलं, जर समजा शिक्षक हा जो GR आहे हा रद्द नाही झाला तरी सुद्धा शिक्षक पदसंख्या ती 10,000च्या आसपास जी आहे पदभरती केला जाऊ शकते पवित्र पोर्टल मार्फत. त्याच्यामुळे जे आहे ही रियालिटी आपण सांगितलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक अजून सांगतो, मागच्या वर्षी जे आहे 80% पदभरती करण्याला मान्यता मिळाली होती, त्यापैकी 70% पदभरती अगोदर केल्या गेली आणि 10% पद जे आहेत मागे ठेवले होते नंतर पदभरतीसाठी. म्हणजे अगोदर 70%च पदभरती केल्या गेली आणि 10% पद कपात करण्यात आली होती आणि ती पद कपात करण्यात आलेल्या जागा ज्या आहेत त्या नंतर भरल्या जाणार होत्या. त्या 10% पद कपात करण्यात आलेल्या जागा ज्या आहेत त्या अजून भरलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी वाट बघत होते फेज 2 मध्ये की त्या जागा सरकार याच्या फेज 2च्या सोबत ज्या आहेत किंवा फेज 2च्या वेळेस त्या जागा पवित्र पोर्टलवर याव्या, पण त्या आल्या नाही. त्याच जागा ज्या आहेत टेट क्रमांक 3 नंतर ज्या आहे शिक्षक भरतीमध्ये येऊ शकतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर मागच्या वेळेस फक्त 70% पद भरतीसाठी मान्यता होती, पण यावेळेस मात्र 100% पद भरतीसाठी मान्यता आहे. म्हणजे 100% म्हणजे जेवढी पदसंख्या रिक्त असेल सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची तेवढी पदसंख्या भरल्या जाणार आहे. मग त्याच्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये जेवढे काही पदसंख्या रिक्त असतील ते सर्व पदसंख्या जे आहेत पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहे आणि ती पदसंख्या पवित्र पोर्टलवर येणार आहे. त्याच्यामुळे शिक्षक भरती होणारच आहे. फक्त ती जर समजा GR जो आहे संच मान्यतेचा तो जर रद्द झाला तर त्यावेळेस पदसंख्या वाढू शकते आणि GR जर रद्द नाही झाला तर त्यावेळेस मात्र पदसंख्या थोडी कमी येऊ शकते. एवढाच फरक होणार आहे. मात्र शिक्षक पद भरती जी आहे केल्या जाणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की यावेळेस जे आहे आपल्याला कॉम्पिटिशन जे आहे कॉम्पिटिशन आहे प्रायव्हेट स्कूलसोबत. म्हणजे सरकारी शाळेमध्ये आपण शिक्षक म्हणून रुजू होतोय तर त्यावेळेस आपलं कॉम्पिटिशन प्रायव्हेट स्कूलसोबत असणार आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये जर प्रायव्हेट स्कूलमधल्या जे ॲडमिशन्स आहेत, म्हणजे सरकारी शाळेमधल्या जे ॲडमिशन जात आहेत त्या जातात प्रायव्हेट स्कूलमध्ये, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. तर त्या ॲडमिशन थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, त्या संदर्भातच उपाययोजना सद्यस्थितीमध्ये राबवण्याचं कामकाज जे आहे सरकारमार्फत सुरू आहे. आणि लवकरच या उपाययोजना जर राबवल्या गेल्या, सरकारी शाळेला सुद्धा प्रायव्हेट स्कूल सारखं जर रूप आलं तर त्यावेळेस मात्र कोणतेही पालक किंवा कोणतेही पॅरेंट्स जे आहेत स्वतःच्या मुलाला सरकारी शाळेमध्ये टाकतील आणि सरकारी शाळेचं जे आहे नवीन रूप आपल्याला पाहायला मिळेल आणि विद्यार्थी संख्या जी आहे
त्याचं सुद्धा प्रमाण जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये वाढेल. जर विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलं सरकारी शाळेमध्ये, तर सरकारी शाळेमध्ये जे आहे तुम्ही बघाल शिक्षकांची पदसंख्या जी आहे ती सुद्धा जास्तीत जास्त व्हॅकंट होईल किंवा तिची व्हॅकन्सी तयार होईल आणि जास्तीत जास्त पदसंख्या भरल्या जाईल. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे असा प्रकारच्या पुन्हा अपडेट होत्या आणि यावर्षी 100% पदभरतीला मान्यता आहे. त्याच्यामुळे जे आहे कोणत्याही प्रकारचा विचार करू नका. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळतं ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.